या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय। आज एक सुंदर विषय तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आणि तो विषय आहे तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सुंदरशा माहितीचा नक्कीच आपल्या जीवनात उपयोग होईल। तर सुरुवात करूया या विषयाला। सर्वात प्रथम आपण पोटापासून सुरुवात करणार आहोत। तर आपली पोट केव्हा बिघडते? जेव्हा तुम्ही सकाळी नाश्ता करत नाही तेव्हा मात्र आपली पोट बिघडण्याची शक्यता असते। त्यानंतर मूत्रपिंड केव्हा बिघडतात, केव्हा खराब होतात? जेव्हा तुम्ही 24 तासात 10 ग्लास पाणी पित नाही, म्हणजे जवळपास 24 तासामध्ये तुम्ही 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे। आता कोण कोण पित नाही त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्या आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचा अवश्य प्रयत्न करा। जास्त पाणी पिल्याने मूत्रपिंड अगदी चांगल्या आणि सुअवस्थेत असतात, म्हणून मूत्रपिंड खराब होऊ नये, मूत्रपिंडात बिघाड येऊ नये म्हणून 24 तासामध्ये कमीत कमी 10 ग्लास पाणी पित जा। त्यानंतर आहे पित्ताशय। पित्ताशय केव्हा बिघडते याची सुद्धा माहिती तुम्हाला असायला पाहिजे। जेव्हा तुम्ही 11च्या आत झोपत नाही, रात्री 11च्या आत जेव्हा तुम्ही झोपत नाही व सूर्योदयापूर्वी उठत नाही, तेव्हा मात्र पित्ताशयात बिघड येते। आणि हे साधी गोष्ट आहे, सर्वांना समजलं पाहिजे। आपली दिनचर्या कशी असायला पाहिजे? जास्त रात्र उशिरापर्यंत टी व्ही बघणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मोबाईल आपण बघत राहतो। तर काहीही करा, मात्र 11च्या आत झोपा आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा। असं जर आपण केलं तर आपलं पित्ताशय चांगला आणि सुव्यवस्थित असेल, त्यामध्ये बिघाड होणार नाही। तर यामध्ये सुद्धा सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे। लहान आतड्याची केव्हा बिघाड होते? लहान आतड्यामध्ये केव्हा बिमारी होण्याची शक्यता असते, केव्हा बिघडते याबद्दल माहिती बघूया। जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता, अन्न गरम करूनच खायला पाहिजे। गरम करून खाल्ल्याने आपले जे आतडे असतात ते चांगल्या अवस्थेत असतात। त्यानंतर आहे फुफ्फुसे। फुफ्फुसे केव्हा बिघडतात? जेव्हा तुम्ही धूळ आणि सिगरेट किंवा बिडीने प्रदूषित वातावरणात श्वास घेता। तुम्ही एका ठिकाणी उभे आहात आणि त्या ठिकाणी सिगरेट पित आहे किंवा बिडी पित आहे, तर अशा ठिकाणी धूर त्या सोडतात, त्या धुरापासून तुम्ही आपली स्वतःची सुरक्षितता कायम ठेवायला पाहिजे, दूर जायला पाहिजे। किंवा ज्या ठिकाणी खूप धूर निघत आहे, काहीतरी जाडत आहे किंवा काही शहरात अशा खूप काही कारखाने असतात, अशा ठिकाणी प्रदूषण होतात। अशा ठिकाणापासून, प्रदूषित ठिकाणापासून आपण दूर राहायला पाहिजे, तेव्हा आपले फुफ्फुसे चांगले राहू शकते, चांगल्या अवस्थेत राहू शकते। नाहीतर नेहमीच सतत धूर असलेल्या ठिकाणी जर कोणी राहत असेल तर त्या ठिकाणी मात्र जास्तीत जास्त प्रमाणात फुफ्फुसांचे बिमारी उद्भवू शकते, फुफ्फुसे बिघड होऊ शकते, म्हणून अशा ठिकाणापासून आपण दूर राहायला पाहिजे। त्यानंतर यकृत केव्हा बिघडतात? जेव्हा तुम्ही तळलेले जंक आणि फास्ट फूड जास्तीत जास्त खाता, जास्तीत जास्त नसेल तरी आपल्याला अशी सवय लागते। आजकालच्या मुलं बघा, जास्तीत जास्त गर्दी तर तुम्हाला बघायला मिळेल अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी तळलेले पदार्थ विकले जातात किंवा या ज्या चायनीज वस्तू आहेत त्या विकल्या जातात, फास्ट फूडच्या दुकानात सर्वात जास्त गर्दी त्या ठिकाणी तुम्हाला यंग जनरेशनच्या दिसून पडतात। यंग जनरेशन का म्हणावं, त्यांच्यासोबत सगळेच तुम्हाला त्या ठिकाणी गर्दी दिसेल। परंतु आपण नकळत आपली तब्येत बिघडवतो या कारणामुळे। आपली जी यकृत असते ती यकृत बिघडते, त्यामध्ये बिघाड येतात आणि आपण बिमार पडतो। कशामुळे? तर हे जे तळलेले किंवा जंक आणि फास्ट फूड आपण खातो त्यामुळे। जास्तीत जास्त करून या तळलेल्या वस्तूपासून किंवा जंक आणि फास्ट फूड खाण्यापासून आपण दूर राहायला पाहिजे, कारण तब्येत जपणे सर्वात महत्त्वाचे असते। तुमची तब्येत चांगली असेल तर, निरोगी असाल तर तुम्ही खूप दिवसापर्यंत आपलं आयुष्य
पद्धतशीरपणे जगू शकता. म्हणून या ज्या तळलेले आणि जंक आणि फास्ट फूड आहे या खाण्यापासून दूर राहा. त्यानंतर आहे हृदय. हृदय केव्हा बिघडते? जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाईंड तेल अशा प्रकारचा आहार घेता. अशा प्रकारचा आहार घेतल्यामुळे तुमच्या हृदयावर विपरीत परिणाम होतो आणि त्या विपरीत परिणाम झाल्यामुळे तुमच्या हृदयामध्ये बिघाड येऊ शकते. मग आपण ज्याला म्हणतो हार्टची बिमारी, अशा हृदयाच्या भरपूर बिमाऱ्या आहेत त्या तुम्हाला सामना करावा लागतील. म्हणून ह्या ज्या मीठ मिश्रित किंवा चरबीयुक्त किंवा रिफाईन तेल ज्या दररोजच्या आहारात आपण घेत असतो यापासून आपण दूर राहायला पाहिजे. त्यानंतर स्वादुपिंड. स्वादुपिंडाची बिघाड केव्हा होते? जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता. म्हणून काय गोड पदार्थ खाऊ नये? नक्कीच गोड पदार्थ खाल्ला पाहिजे, त्याच्यापासून पण आपल्या शरीराला फायदा होतो. पण फुकटात भेटत आहे खाऊन घेणं खूप सारं आणि एका वेळेस खूप असं चविष्ट गोड पदार्थ भेटत आहे म्हणून तुम्ही खात असाल तर त्याचा ओव्हरडोस झाल्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होतो. म्हणजे तुमचे स्वादुपिंड जे आहेत त्या स्वादुपिंडाची बिघाड निर्माण होऊ शकते, बिमार पडू शकता. म्हणून भेटत आहे म्हणून जास्तीत जास्त गोड खाऊ नका, प्रमाणात घ्या आणि आपले आरोग्य जपा. त्यानंतर डोळे. डोळे केव्हा बिघडतात? जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कम्प्युटरवर काम करता. आजकाल मोबाईलचा जमाना आहे किंवा कम्प्युटरचा जमाना, ऑनलाईनचे कामं करतात. परंतु मित्र हो, सावधान. यामुळे तुमच्या डोळ्यावर विपरीत परिणाम होत आहे. मोबाईलचा वापर आजकालचे मुलं म्हणा किंवा सगळेच लोक इतकं वाढलेलं आहे मोबाईलचं प्रमाण की न बोललेलं बरं त्याबद्दल. तर यामुळे काय होत आहे की डोळ्यावर परिणाम होत आहे. कमी दिसणे, अंधुक दिसणे किंवा पाणी येणे, बऱ्याच प्रकारच्या डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. म्हणून अंधारात मोबाईल बघू नका किंवा कम्प्युटरवर काम करू नका. आपले डोळे स्वच्छ ठेवा, त्याच्यामुळे तुमचे डोळे चांगले राहतील. डोळ्यात काही बिघड होणार नाही, बिमार होणार नाही. त्यानंतर आहे मेंदू. मेंदू केव्हा बिघाडतो किंवा मेंदूमध्ये केव्हा बिघाड येतो, बिमार होतो? जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता. मित्र, निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे सुंदर जीवन आहे आणि आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. हे होईल, हे होतील, होणारच आहे, अशा पद्धतीचा आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. नेहमी निगेटिव्ह जर विचार करत राहिला की हे होणार नाही, कसं होणार, बऱ्याच अशा नकारात्मक विचार आहेत, त्या नकारात्मक विचारामध्ये जर आपण गुरफटून राहिलो तर आपले जीवन मात्र अंधकारमय होणार आहे. या नकारात्मक विचारामुळे आपल्या मेंदूवर ताण पडतो, आपण विनाकारणच्या गोष्टीमध्ये गुरफटतो आणि नकळत आपल्या मेंदूमध्ये बिघाड निर्माण होतो. आपल्या शरीरावर, पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्याचं काम आपला मेंदू करतो आणि या मेंदूवर जास्त आपण अशा पद्धतीने निगेटिव्ह विचार करत, नकारात्मक विचार करत जर प्रेस ज्याला आपण ताण देतो, अशा ताण दिल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये बुद्धस्था बिघाड होऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार करण्यापासून दूर राहा. आपले स्वास्थ्य चांगले असेल तर नक्कीच आपण खूप म्हणजे दीर्घायुष्य जगू शकू. निसर्गाने मोफत दिलेल्या शरीराच्या अवयवाची योग्य काळजी घ्या, योग प्राणायाम करा. शरीर स्वस्थ तरच आपण मस्त. शरीराचे कोणते अवयव हे बाजारामध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने सूट होऊन बसतीलच असे नाही. म्हणून आपल्या शरीरातील अवयवांची नेहमी तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, आरोग्य जपा. चला तर मित्रहो, सुंदरशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास इतरांना मात्र शेअर करा, त्यांनासुद्धा या सुंदरशी माहिती कामी येईल. आपल्या आरोग्य ते सुद्धा चांगले ठेवू शकतील या माहितीचा उपयोग करून. तर भेटूया एका सुंदरशा विषयाच्या माध्यमातून, एका व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.